थेट पुण्यात जाणार आहोत। पुण्यामध्ये स्वारगेट चौकात सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तर्फे आंदोलन सुरू आहे। काल झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी इथे अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत। महिलांना सुरक्षा, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, महिलांना सुरक्षा, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। आपण हे दृश्य बघत होतो। पुण्यामध्ये स्वारगेट चौकातमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे। काल झालेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर आता अनेक लोक आपल्याला आक्रमक होताना दिसतात आणि त्याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि ते आक्रमकतेने या घटनेचा निषेध करतायत। पुण्याच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट चौकामध्ये झालेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे पुण्यातनं आपल्या सोबत आहे। आपण तिच्याशी या संदर्भात संवाद साधूया। शिवानी, आंदोलन कधी सुरू झालं? या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं काय आहे? मागण्या काय आहेत? स्वारगेटमध्ये 26 वर्षीय तरुणीवर जो बलात्कार झाला त्याच्या विरोधात त्याचे पडसाद आता सगळीकडे बघायला मिळते आणि त्याच्या विरोधात, सरकार विरोधात आणि या सगळ्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी शरद पवार गट आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे बोर्ड्स त्यांच्या हातात आहे आणि महत्त्वाची त्यांची मागणी आहे ती म्हणजे गृहमंत्री राजीनामा द्या। देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा आता त्यांनी मागितला आहे। नेमकं काय म्हणणं आहे? पुण्यासारख्या मध्यवर्ती भागात असे सगळे प्रकार घडताना दिसत आहेत। घटना घडली त्याच्यानंतर सुद्धा आरोपी सापडत नाही। हे पुणे पोलिसांचं, महाराष्ट्र पोलिसांचं फेलियर आहे। देवेंद्र फडणवीसांचं राज्याचे गृहमंत्री म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे फेलियर आहे। त्यांनी या महाराष्ट्राची माफी मागावी। या ठिकाणी त्यांनी कबुली जबाब द्यावा की ते या ठिकाणी गृहमंत्री पद सांभाळण्यामध्ये फेलियर ठरलेत। त्याचबरोबर या आरोपीला त्वरित पकडून फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे। 43 तास उलटून गेले मात्र उलटून सुद्धा आरोपी सापडत नाही। जे हे पुणे शहर टेक्नॉलॉजीचं शहर आहे, या शहरामध्ये या सगळ्या होत असताना या त्याचं नाव माहिती आहे, गाव माहिती आहे, त्याचा मोबाईल नंबर माहिती आहे, असं असून सुद्धा आरोपी सापडत नाही। हे पुणे पोलिसांचा अपयश आहे। आपल्यासोबत काही आज शरद पवार गटाच्या महिला देखील आहे। महिला म्हणून ही सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? जेव्हापासून महायुती सरकार सत्तेत आलेले तेव्हापासून सातत्याने महिलांच्या वरती अत्याचार, महिलांच्या विरोधातील घटनांमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहरच्या वतीनं आम्ही आंदोलन घेत आहोत, मागणी करत आहोत आणि ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड्स घेऊन हे सगळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहे। महिला अन्यायाने ग्रस्त, सरकार मौज मजेत व्यस्त असे वेगवेगळे स्लोगन्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। डाव्या साईडनं बस स्टॉप आहे ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली आहे आणि स्वारगेट चौकाच्या मध्ये आता हे सगळे जण आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। अर्थातच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या शरद पवार गटानं सरकारकडे केली आहे किंवा अशी मागणी करतायत ते पूर्वी। धन्यवाद शिवानी, तू दिलेल्या माहितीबद्दल। एकंदरीतच आता हळूहळू पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण आणखीन कुठेतरी सर्वसामान्यांमध्ये पेटताना दिसतंय। लोकांचा संताप आणखीन उफाळून येतोय असं दिसतंय। दरम्यान पुण्यातल्या स्वारगेट चौकामध्ये आपण हे आंदोलन बघत होतो। इथे आंदोलनकर्ते आरोपीला फाशी देण्याची मागणी करतात, तसंच देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची सुद्धा आंदोलक मागणी करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।